आता सगळं घ्यायचं आणि पुन्हा आल्यास नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः जय देव जय मंगल मूर्ति ओद्रे मंगल मूर्ति जय जन मात्रे मानस वर्ण मात्रे मांबर फणिवर वंदना सकल सोना वक्र टुंड क्रिय नयना धाद्रामाता वक्वा हे सदना संकटे भावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति जय देव देवुनी पंचारती करू बाबांची आरती करुणाता हरे संस्कृती व्यादा आगादात मगरणी वज्रनागाराचे स्वामी दत्त दिगंबर आरती आठ दिवसा मंदिराच्या ट्रस्टी अध्यक्ष 1999 पासून आणि याला 20 वर्ष स्थापन होऊन झालेली आहे. आज वर्धापन दिन होते, काय काय कार्यक्रम आयोजित केले? आज प्रत्येक गोष्टी वर्धापन 28 जूनला राहतो आणि सामुदायिक सर्व भांडवल सकाळपासून काय कार्यक्रम झाले? सकाळपासून काल एक पारायण झालं आणि संध्याकाळी भजन झालं. काल 27ला आता मिरवणूक झाल्यानंतर मग महाप्रसाद होतो. बरं, हे मंदिराची स्थापना कधी झाली आणि हे लोकवर्गणीतून झाली का काही शासकीय निधी वापरला? नाही, लोकवर्गणीची स्थापना झालेली आहे आणि 1999 स्थापना. या निमित्ताने भक्तांना काय आव्हान करणार तुम्ही? काही भक्तांना एवढंच आहे की थोडं प्रेरणा मिळेल काही मंदिराची आणि कसं काय आम्ही प्रगती केली ते महापालिकेत होते आम्हाला आहे ना ते बोलतील. देविदास पंडित साईनगरमध्येच राहतो. ते अध्यक्ष साई मंदिराचे शिंदे साहेब आणि इतर सर्व मंडळी या साई मंदिराचे एकदम एकदम त्यांची सेवा करतो. दरवर्षी इथं या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होतात. भजनी मंडळी आता संध्याकाळी दुसऱ्या दिवशी इथं पारायण होऊन त्यांचा भंडारा करतो, मिरवणूक काढण्यात येते आणि हा एक असा सोहळा एक साजरा करण्यात येतो. सर, आनंदाने सर्व भक्तजन सर मंदिराची स्थापना कधी झाली आणि काय उद्देश काय होता नेमका? साहेबांनी मंदिराची स्थापना 99 मध्ये सांगितलेलं आहे. हे
साईनगर त्या मंदिराच्या नावानेच हे केलेलं आहे आणि इथं भक्त साईचं आहे त्यामुळे इथं साईची एक मिनिट हे पाया तसेच आता या मंदिरासाठी साहेबांनी पालकमंत्री भुंदा साहेबांनी आम्हाला 35 लाख रुपये मंदिरासाठी दिले. सभा मंडप काम चालू आहे. अर्धवट काम झालेलं आहे. प्रोजेक्ट काम पूर्ण होईल 2-3 महिने. आणि आता जे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे गेलो नाही आम्ही. काही निधी मागणार आहे का? नाही सध्या आमचे साहेब आहे. साहेब हे पालकमंत्री सध्या आहे त्यांच्याकडे मी जाऊ. काय कामे बाकी आहे आता मंदिराच्या? मंदिराचं प्लास्टर झाले मार्बल बसवले यांचे आहे 35 लाखातून होतं ते उमरे साहेबांच्या निधीत यांच्या वतीने आभार माना. सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. आमच्या निधी दिला ते